नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला सामान्य ज्ञान याच्यावर काही प्रश्न विचारले जातात आणि बऱ्याच वेळा मुलांचं काय होतं की बऱ्याच वेळा गफलत होते की नेमकं हे काय वाचलेलं तर असतं पण कळतच नाही। म्हणून आपण आता एक उपक्रम सुरू केलेला आहे। रोज सकाळी आपण 7 वाजता सामान्य ज्ञानावर आधारित असे 10 प्रश्न रोजच्या रोज 10 प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत, जेणेकरून मुलांना रोज 10 प्रश्न वाचले की ते लक्षात राहतील। त्यामुळे याचं उत्तर सांगायचे आहे, आपल्याला किती जणांना याची उत्तरं देता येतात किंवा आपल्या किती जणांना याची उत्तरं सांगता येतात हे आपण बघायचं आहे। मी 2 सेकंड वेळ देणार आहे। बघा, भूदान, पहिला प्रश्न आहे, भूदान चळवळ कोणी सुरू केली? पर्याय बघूया आपण। साने गुरुजी, आचार्य विनोबा भावे, सेनापती बापट, संत नामदेव। मग आपलं उत्तर आहे भूदान चळवळ आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केली आहे। आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न, माणिक बंडोजी इंगळे ठाकूर हे नाव खालीलपैकी कोणाचे आहे? पर्याय बघूया। राष्ट्रसंत तुकडोजी, दुसरा पर्याय अडकोजी महाराज, तिसरा समर्थ रामदास, चौथा पर्याय आहे संत नामदेव। मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे माणिक बंडोजी इंगळे ठाकूर हे नाव राष्ट्रसंत तुकडोजी यांचे आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता? पर्याय 1 14 सप्टेंबर, पर्याय 2 1 एप्रिल, पर्याय 3 25 डिसेंबर, पर्याय 4 15 ऑक्टोबर। मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस 25 डिसेंबर, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रंग प्रथम श्रेणीचा नाही? पर्याय 1 तांबडा, दुसरा हिरवा, तिसरा पर्याय पिवळा, चौथा पर्याय निळा। आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे खालीलपैकी हिरवा रंग प्रथम श्रेणीचा नाही। म्हणजे हिरवा हा रंग 2 रंग एकत्र केल्यावर होतो, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हिरवा। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती रंगाची छटा अयोग्य आहे? पर्याय 1 लाल तांबडा, 2 निळा क्षार, 3 काळा कुठ्ठ, 4 पिवळा जर्द। आपलं उत्तर आहे खालीलपैकी लाल तांबडा रंगाची छटा अयोग्य आहे। कारण आपण काय म्हणतो, लाल तांबडा म्हणतो का? नाही, लाल भडक म्हणतो। मग कोणतं अयोग्य आहे? तर पर्याय 1 अयोग्य आहे। निळा क्षार बरोबर आहे, आपण म्हणतो समुद्र निळा क्षार आहे, रात्र काळी कुठ्ठ आहे किंवा दगड काळा कुठ्ठ आहे, पिवळा जर्द हो की नाही, चाफा कसा आहे? पिवळा जर्द आहे। मग हे तीनही योग्य आहेत। मग अयोग्य आहे पर्याय क्रमांक 1 लाल तांबडा, कारण लाल भडक असतो। पुढचा प्रश्न बघूया, भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येणारा सण कोणता? पर्याय 1 विनायक चतुर्थी, दुसरा पर्याय अंगारकी चतुर्थी, तिसरा पर्याय गणेश चतुर्थी, चौथा पर्याय अनंत चतुर्दशी। आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येणारा सण गणेश चतुर्थी, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय 1 रवींद्रनाथ टागोर, दुसरा पर्याय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तिसरा पर्याय विनोबा भावे, चौथा पर्याय लोकमान्य टिळक। मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला, पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे। बाईक या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द कोणता? दुचाकी, मोटारगाडी, सायकल, 2 व्हीलर। आपल्याला मराठी प्रतिशब्द विचारलाय। मग दुचाकी
हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बाईक या शब्दासाठी मराठी प्रतिशब्द आहे दुचाकी. पर्याय क्रमांक 1. 9वा प्रश्न, ऑलिम्पिकमध्ये भालाफेक या खेळात सुवर्ण पदक मिळवणारा कोण? पर्याय 1 नीरज रावजी, दुसरा पर्याय मीराबाई चानू, तिसरा पर्याय भालचंद्र नेमाडे, चौथा पर्याय नीरज चोप्रा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑलिम्पिकमध्ये भालाफेक या खेळात सुवर्णपदक मिळवणारे नीरज चोप्रा. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न, सचिन तेंडुलकरचे गुरु कोण होते? पर्याय 1 विजय सिंग, दुसरा पर्याय रमेश तेंडुलकर, तिसरा पर्याय रमाकांत आचरेकर, चौथा पर्याय अजित तेंडुलकर. मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर हे होते. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. यासारख्याच प्रश्नांची सराव करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक देत आहे. त्या टेलिग्रामला तुम्ही जॉईंट व्हा. टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे तुम्हाला प्रश्न आणि पर्याय देखील सोडवायला दिले आहेत. त्यातले तुम्ही योग्य पर्यायाला टिक करून आपले सामान्य ज्ञानचे किती प्रश्नांची आपली तयारी आहे ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.